जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रोजच्या जगण्यामध्ये काही वेळेला परिस्थिती अशी उद्भवते की आपल्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागते किंवा आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याला रुग्णालयात सुद्धा जावं लागतं. मग अशा वेळेला जो खर्च होतो त्याचा भार थोडासा कमी व्हावा यासाठी गेली काही वर्ष आपण आरोग्य विम्याची मदत घेतोय. हा आरोग्य विमा घेत असताना ग्राहकांची काही फसवणूक होते का, आणि जर होत असेल तर त्याच्या बदल्यात आपण दाद कशी मागायची या विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आरोग्य विमा आणि ग्राहक, त्यासाठी तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलंय. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत मिलिंद खरात सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर निवृत्त विमा लोकपाल म्हणून त्यांनी काम केलं आहे. आपल्या बरोबर आहेत शर्मिला रानडे मॅडम. नमस्कार, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. मॅडम समन्वयक आहेत तक्रार मार्गदर्शन केंद्र, मुंबई ग्राहक पंचायत. आणि आपल्या बरोबर आहेत शेखर पेडणेकर सर. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते सर, ग्राहक प्रतिनिधी म्हणून आज ते इथे आलेत. तिघांनाही पुन्हा एकदा नमस्कार आणि स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण हल्ली बऱ्याच जणांकडे आरोग्य विमा असतो आणि त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं हे तितकंसं क्लिअर नाहीये. तर आज आपण त्याच्याबद्दल बोलूया. पेडणेकर सरांपासून मला सुरुवात करायची की तुमचा अनुभव आधी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. अनुभव म्हणजे असा आहे की माझ्या मिसेसला किडनी स्टोनचा त्रास होत होता आणि 2 वेळा त्यांना ट्रीटमेंट घ्यायला लागली. लेझर ट्रीटमेंट त्याला म्हणतात ती. तर पहिल्या वेळेला जेव्हा झालं तेव्हा त्यांनी मेडिक्लेम कंपनी, इन्शुरन्स कंपनीने पैसे खूप सारे कापून दिले होते. पण त्यावेळेला मला कार्यबाहुल्यामुळे सर्व्हिस चालू होती आणि मला असं सांगितलं गेलं की जे आहे ते बरोबर आहे. तर मी गिवअप केला, सोडून दिला. सेकंड टाइम जेव्हा झालं तेव्हा मी निवृत्त झालो होतो. तर त्यावेळेला म्हटलं हे असं काय होतं आहे, आपण आणखीन चौकशी करूया, जाऊया. तर मी ग्राहक पंचायतीकडे गेलो. शर्मिला मॅडम इकडे आहेत, तर त्यांची मी मदत घेतली. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिला इन्शुरन्स कंपनीमध्ये जा आणि त्यांना विचारा. त्याच्या आधी मी त्या TPA नावाचं एक असतं, ते त्यांची संस्था हे असते ऑफिस, त्यांना मी लिहिलं की माझ्या पैसे कापून दिले ते कशासाठी दिलेत. तर त्यांनी उत्तर असं दिलं की जे आहे ते बरोबर आहे, जे डिडक्शन झालं डिसअलाव तो बरोबर आहे. तर मग यांच्या कन्सल्टेशननी मी इन्शुरन्स कंपनीमध्ये गेलो. त्यांनी पण मला तसंच उत्तर दिलं की जे डिडक्शन झालेलं आहे ते बरोबर आहे, ते तुम्ही जा इथनं, म्हणजे आता याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही. तर मग मुंबई ग्राहक पंचायत शर्मिला मॅडम आहेत कार्यकर्त्या, तर त्यांना भेटून त्याने सल्ला असा दिला गेला की तुम्ही ओम्बड्समॅनकडे जा. अच्छा. म्हणजे तक्रारीचं निवारण तिकडे होऊ शकेल. जर डिडक्शन झालेलं जर चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर ते तुम्हाला परत मिळेल. बरोबर. तर मग आम्ही दोघांनी एक त्यांना जसं ओम्बड्समॅनला पाहिजे तसं आम्ही ड्राफ्टिंग केलं. त्याला सगळे सपोर्टिंग पेपर्स लावले, हॉस्पिटलचे जे होते, ॲडमिशनचे ते वगैरे. आणि सांताक्रूज वेस्टला ओम्बड्समॅनचं ऑफिस आहे SV रोडला, तिकडे जाऊन ते सबमिट केलं. पुढे काय झालं ते आपण चर्चा जशी पुढे जाईल तसं आपण तुमच्याकडून जाणून घेऊयाच. पण आत्ता पेडणेकर सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यावर आपण चर्चा करणारच आहोत. डिडक्शन बद्दल असेल किंवा लोकपालाची ह्याच्यामध्ये भूमिका काय असते ह्या सगळ्याबद्दल.
पण मला मुळातच सुरुवात करायची की आरोग्य विम्याचं महत्व किंवा तो का घेतला पाहिजे, काय आहे तो, इथूनच आपण आधी सुरुवात करूया, जेणेकरून मग त्याच्यात फसवणूक, त्याच्यातले प्रॉब्लेम्स हे आपल्याला ओघाने नंतर बोलता येईल. त्यावर काय सांगाल सर? आपणाला जनरली विम्याबद्दल माहिती आहे. उदाहरणार्थ जीवन विमा किंवा सर्वसाधारण विमा. तसाच आरोग्य विमा हा एक विम्याचा प्रकार आहे. आरोग्य विमा एवढ्यासाठी महत्त्वाचा की आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे एखादा अपघात किंवा आजारपण वगैरे असे जे रिस्क आहेत याच्यावरती विमा जो घेतला जातो त्याला आरोग्य विमा असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आजारपणाचा खर्च जो काही होईल तो विमा पॉलिसीकडून दिला जातो. आरोग्य विमा जसं मी आपणाला अगोदर सांगितलं की महत्त्वाचं आहे, कारण आता हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो भरमसाठ होतो. अगदी साधं जरी आजारपण असलं तरी लाखाच्या घरामध्ये खर्च जातो आणि एक रकमी ही रक्कम भरणे सर्वसाधारण माणसाला शक्य होत नाही. अशा वेळी विम्याची जर मदत आपण घेतली, विमा पॉलिसी जर आपल्याकडे असेल तर निश्चितच आपणाला त्याचा फायदा होईल आणि म्हणून लोक आता आरोग्य विमा घेतात. आरोग्य विमामध्ये एक मुख्यतः म्हणजे रिएम्बर्समेंट, जर जो काही तुम्ही खर्च केलेला आहे ती इन्शुरन्स कंपनी रिएम्बर्स करून देते किंवा कॅशलेस या स्वरूपामध्ये सुद्धा विमा उतरला जातो. जो काही खर्च होणार आहे तो खर्च हॉस्पिटलला इन्शुरन्स कंपनी डायरेक्टली जमा करते. त्यामुळे तुम्हाला स्वतःला काही भरावं लागत नाही. जो काही तुमचा पर्सनल वैयक्तिक नेचरचा जो काही खर्च आहे ते वगळता बाकीचा खर्च ही इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला देते. हा आरोग्य विम्याचा फायदा आहे. या सगळ्यामध्ये आता पेडणेकर सरांनी सांगितलं की त्यांची फसवणूक म्हणण्यापेक्षाही ते समाधानी नव्हते असं आपण म्हणूया. जे काही त्यांना मिळाले पैसे किंवा जी काही मदत त्यांना हवी होती ती अपेक्षित होती तेवढी नाही मिळाली. पण मग याच्यामध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ शकते का, किंवा त्याचे काय काय वेगवेगळे मार्ग आहेत फसवणुकीचे, काय सांगाल मॅडम? सर, सगळ्यात पहिले तर मला सांगायला आवडेल की ग्राहकांनी सगळ्यात पहिले पॉलिसी वाचली पाहिजे. त्याला माहिती पाहिजे की आपल्या पॉलिसीमध्ये कुठल्या गोष्टी कव्हर्ड आहेत आणि कुठल्या गोष्टींचा त्याच्यात समावेश नाही आहे. तर ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. ही माहिती नसेल तर मग आपली थोडीशी फसवणूक होऊ शकते. कारण यांनी जसं सांगितलं की त्यांच्या पॉलिसीमध्ये जे काही कव्हरेज होतं असताना सुद्धा कंपनीनी दिलेलं नाही आहे. तर ती गोष्ट सगळ्यात पहिली आहे. त्याच्यानंतर बरेचदा असं होतं की पॉलिसीचे काही सबलिमिट्स असतात, ते ग्राहकाला माहिती पाहिजे. ते जर ग्राहकाला माहिती नसेल, उदाहरणार्थ समजा तुम्हाला जर रूमचं भाडं, हॉस्पिटलच्या रूमचं रेंट तुम्हाला जर एक 5,000 पर्यंतच अलाउड आहे आणि तुम्ही ती जर त्यांची मोठी रूम घेतली ज्याचं पर डे चार्जेस 10,000 वगैरे असेल तर तुम्हाला त्यातले 5,000 रुपयेच मिळतील. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपली फसवणूक झालेली आहे, पण ऍक्च्युली तुम्हाला हे माहितीच नसतं की तुम्ही 10,000ची रूम घेतली तरी तुम्हाला 5,000च मिळू शकतील. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्या. आणि बरेचदा असं होतं की ग्राहकाची काही चूक नसताना, उगीच काही कारण नसताना ते क्लेम रिजेक्ट केले जातात. मग ते ग्राहकांनी पॉलिसी वाचून ते सांगायला लागतं की या क्लॉजच्या खाली माझा क्लेम कव्हर होतो आहे आणि मी जो क्लेम घेतलेला आहे, दिलेला आहे, तो एक्सेप्शन मध्येही कुठे नाही आहे. तर ते त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे सांगावं लागतं त्यांना. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आता ह्याच्यामध्ये खरं तर जबाबदारी दोघांचीही आहे ना, जे पॉलिसी घेतात त्यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि इन्शुरन्स कंपनीची सुद्धा जबाबदारी याच्यामध्ये आहे. हे दोन्हीकडनं घडणाऱ्या गोष्टी आहेत. सर, तुम्ही काय सांगाल की इन्शुरन्स कंपनी अशा वेळेला त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत जेव्हा त्या ग्राहकांना या विमा देते, तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींची जबाबदारी आहे? सर्वप्रथम इन्शुरन्स कंपनीला ग्राहकाला त्या पॉलिसीबद्दलची सर्व माहिती देणं आवश्यक आहे. त्या पॉलिसीमध्ये कव्हर काय केलेलं आहे, एक्सक्लुजन्स काय आहेत, आणि त्यानंतर प्रीमियम कसा भरायला पाहिजे, क्वार्टरली, मंथली किंवा ॲन्युअली. त्याचबरोबर क्लेम झाला तर तुम्हाला काय करावं लागेल, क्लेमची प्रोसेस काय असते, त्यासाठी काय डॉक्युमेंट तुम्हाला द्यायला पाहिजेत,
ही सगळी जी माहिती आहे ही सर्वप्रथम इन्शुरन्स कंपनीने ग्राहकाला देणं आवश्यक आहे. त्यानंतर समजा पॉलिसीमध्ये काही सर्व्हिसिंग ॲस्पेक्ट असतील, कुठे ॲड्रेस बदलायचा असेल किंवा इतर काही सर्व्हिसिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या वेळेत त्यांनी अटेंड करायला पाहिजेत. उदाहरणार्थ प्रपोजल फॉर्म घेतल्यानंतर त्याच्यावरती निर्णय जो द्यायचा आहे कंपनीला तो 15 दिवसात देणं बंधनकारक आहे. अच्छा. त्याचबरोबर पॉलिसी सुद्धा 30 दिवसामध्ये देणं बंधनकारक आहे. एखादा क्लेम आल्यानंतर क्लेमचे सगळे डॉक्युमेंट्स दिले असतील तर ते 30 दिवसामध्ये क्लेम देणं सुद्धा बंधनकारक आहे. अशा बऱ्याचशा जबाबदाऱ्या ह्या इन्शुरन्स कंपनीच्या आहेत. आणि हे सगळं आधी जो धारक आता होणार आहे त्याला त्याची आयडिया देणं हे इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी आहे. त्याचबरोबर त्यांची काही तक्रार असेल आणि त्यांनी तक्रार केली असेल तर त्या तक्रारीचं निवारण सुद्धा 15 दिवसामध्ये करणं बंधनकारक आहे. 15 दिवसात. 15 दिवसात. कारण कसं आहे की आपण उपचार घेत असतो, आपण त्यावेळेला एका वेगळ्या ट्रॉमामध्ये असतो खरं तर अशा वेळेला आपण या आरोग्य विम्याकडे एक आधार म्हणून बघतो आणि जर त्यावेळेला जर आपल्याला तो मिळत नसेल आणि मानसिक त्रास होत असेल तर कुठेतरी असं वाटतं की अरे आपण का या सगळ्या गोष्टीमध्ये आलो असं वाटू शकतं. मला वाटतं या जबाबदाऱ्यांमुळे ग्राहक सुद्धा जागरूक होतील. ग्राहकांच्या काय जबाबदाऱ्या आहेत? सगळ्यात पहिले तर आपल्याला ठरवावं लागतं की आपली नेमकी विम्याची गरज काय आहे आणि कितपत आपल्याला म्हणजे कव्हर घ्यायचं आहे हे आपण आपल्या फायनान्शियल काय आपलं स्टेटस आहे, किती आपण प्रीमियम भरू शकतो त्याच्या अनुषंगाने आणि आपली गरज काय आहे, आपल्याकडे इतर किती पॉलिसीज आहेत आणि मेडिकल पॉलिसी किंवा हेल्थ पॉलिसी आपल्याला कुठल्या प्रकारची हवी आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही ठरवलं की तुमची गरज काय आहे त्याच्यानंतर येतं तुम्ही प्रपोजल फॉर्म भरणं किंवा त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करणं. एजंटच्या मार्फत सुद्धा तुम्ही पॉलिसी घेऊ शकता. तर त्याच्यात नंतर तो प्रपोजल फॉर्म भरून द्यावा लागतो. प्रपोजल फॉर्म मी सांगेन की हा ग्राहकांनी स्वतःच भरलेला पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की ते एजंटवर विसंबतात. मग एजंटला माहिती सांगितलेली असते, त्याच्या जसं लक्षात राहील तसं तो भरतो. तर काही वेळेला मग प्रपोजल फॉर्म मध्ये चुकीची माहिती गेली असल्यामुळे सुद्धा क्लेम रिजेक्ट होतात. त्यामुळे प्रपोजल फॉर्म हा ग्राहकांनी भरणं गरजेचं आहे. एकदा त्यांनी प्रपोजल फॉर्म भरला की नंतर मग त्याला पॉलिसी इश्यू होते. जसं सरांनी सांगितलं तर त्या 30 दिवसाच्या आत ती पॉलिसी इश्यू व्हायला पाहिजे. पॉलिसी जेव्हा इश्यू होते तर तुम्हाला जी पॉलिसी तुम्ही सांगितलेली आहे, जे तुम्हाला कव्हरेज सांगितलेलं आहे ते आहे की नाही त्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे जेव्हा तुमच्याकडे पॉलिसी येते. बरोबर. पॉलिसी बरोबर आता हेही बंधनकारक आहे की त्यांनी तुमचा प्रपोजल फॉर्म तुम्हाला पाठवायला हवा. कारण प्रपोजल फॉर्म मध्ये तुमची माहिती दिलेली असते आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला पॉलिसी इश्यू केलेली असते. तर ते तपासून बघणं हे गरजेचं आहे. एकदा तुम्हाला वाटलं की नाही मला जे सांगितलेलं आहे ते या पॉलिसीत कव्हर नाही तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. तर ग्राहकाचा हा हक्क आहे की ग्राहक जर त्याला ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत, त्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर पॉलिसीमध्ये कव्हर नसतील तर 15 दिवसाचा कालावधी त्याच्याकडे असतो. त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पॉलिसीचा नीट वाचन करून ते तुम्हाला परत तुम्ही कंपनीला सांगू शकता की बाबा मला जे सांगितलेलं होतं ते या पॉलिसीत कव्हर नाहीये, त्यामुळे ही पॉलिसी मला परत करायची आहे. तर त्याला फ्री लुक पिरियड असं म्हणतात. तर ते 15 दिवसाचा असतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे झालं पॉलिसी घ्यायच्या आधी. पॉलिसी घेतल्यावर लगेच काय करायचं? पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्याला प्रीमियम भरायचं आहे. तीही ग्राहकाची जबाबदारी आहे. प्रीमियम त्यांनी नियमित भरलं पाहिजे. त्यांचं मंथली असेल, क्वार्टरली असेल, ॲन्युअली असेल, जसं त्यांनी ठरवलेलं आहे प्रीमियम भरणं गरजेचं आहे. आणि जर काही तुमच्या बाबतीत अनफॉर्च्युनेट इव्हेंट घडला, आजारपण किंवा काही झालं असेल तर ते त्वरित तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला सांगावं लागतं. आणि तुमचं जर काही हॉस्पिटलायझेशन असेल तर तेही कळवावं लागतं. आणि जर जसं सर म्हणाले की कॅशलेस असेल तर ते TPA कडनं तुम्हाला मध्ये एक संस्था असते, एक त्याला म्हणतात थर्ड पार्टी असोसिएट, थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर. तर ते
त्यांच्या मार्फत तो कॅशलेस क्लेम सेटल होतात. अच्छा. तर त्यांनाही ते आपल्याला कार्ड वगैरे देतात, तर बरोबर. त्यांच्या मार्फत कळवून त्यांना कळवावं लागतं. त्यांचे हॉस्पिटल्समध्ये वगैरे त्यांची माणसं बसलेली असतात, तर त्यांच्याशी संपर्क साधणे हे सुद्धा ग्राहकाचं कर्तव्य आहे. बरं. आणि क्लेमच्या अनुषंगाने पूर्ण व्यवस्थित डॉक्युमेंटेशन, तुमचे बिल, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन, रिपोर्ट्स हे सगळं जमा करणं हे ग्राहकाचं कर्तव्य आहे. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, जे काही तुम्हाला डॉक्टरनी दिलेलं आहे, प्रत्येक कागद हा जपून ठेवला पाहिजे आणि क्लेम करताना तो जमा करावा लागतो. म्हणजे खूप शांत डोक्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून करायच्या आहेत, कारण यामध्ये सुद्धा इतके पर्याय आपल्या समोर ठेवले जातात आणि मग कधी कधी ते ग्राहकांची खूप घाईघाई होते पॉलिसी घेतानाच. तर तसं न करता आपल्याला खूप शांत चित्ताने या सगळ्या गोष्टी करायच्या. सर, विमा लोकपाल ह्याची भूमिका काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? ग्राहकाची ज्यावेळी तक्रार असते, तक्रार अनेक मार्गाने येऊ शकते. त्याच्यामध्ये त्याचं प्रीमियम योग्य पद्धतीनं चार्ज केलेला नाही, किंवा रिफंड असेल तर तो रिफंड दिला नाही, किंवा मुख्यतः क्लेम दिल्यानंतर क्लेम योग्य पद्धतीनं पास झाला नाही, त्यातली काही रक्कम वजा करून घेतली, किंवा क्लेम ऑल टुगेदर रिजेक्ट केलेला, अशा काही ज्या तक्रारी असतील त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक मेकॅनिझम तयार केलेलं आहे, ज्याला आपण इन्शुरन्स ऑम्बुड्समन असं म्हणतो, किंवा विमा लोकपाल. ज्यावेळी इन्शुरन्स कंपनीकडून तुमच्या तक्रारीचं निवारण होत नाही, त्यावेळी तुम्हाला इन्शुरन्स ऑम्बुड्समनला तुम्ही अप्रोच करू शकता. फक्त एकच त्याच्यामध्ये अट असते की तुम्ही सर्वप्रथम इन्शुरन्स कंपनीकडे तक्रार दिली पाहिजे, आणि त्यांच्याकडून 30 दिवसामध्ये जर उत्तर आलं तर ठीक, किंवा उत्तर समाधानकारक नसेल किंवा उत्तर आलंच नाही तर मग तुम्ही इन्शुरन्स ऑम्बुड्समनकडे तक्रार नोंदवू शकता. इन्शुरन्स ऑम्बुड्समन हे बेसिकली मीडिएटर असतात, दोन्हीमध्ये मीडिएट करून जर तक्रारीचं निवारण होत असेल तर पाहतात. बऱ्याच वेळा असं होतं की मीडिएट करून निर्णय काही घेतला जात नाही. मग अशा वेळी सर्व कागदपत्र पाहून इन्शुरन्स ऑम्बुड्समन त्याच्यावरती अवॉर्ड पास करतात किंवा आपला निर्णय देतात. आणि त्यांचा जो निर्णय आहे तो इन्शुरन्स कंपनीला बंधनकारक असतो. त्याच्यावरती इन्शुरन्स कंपनी अपील करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जो काही निर्णय दिला असेल तो निर्णय इन्शुरन्स कंपनीला मान्य करावा लागतो. आणि साधारण काय काय निर्णय हे देऊ शकतात, म्हणजे कशा पद्धतीने? जर समजा क्लेम चुकीच्या पद्धतीने त्यांनी रिजेक्ट केला असेल, इन्शुरन्स कंपनीने जर चुकीच्या पद्धतीने क्लेम रिजेक्ट केला असेल तर इन्शुरन्स ऑम्बुड्समन त्यांना सांगतो की तुम्ही क्लेम हा दिला पाहिजे, या कारणासाठी तो क्लेम तुम्ही देणं आवश्यक आहे. किंवा काही चुकीच्या पद्धतीने डिडक्शन केलेले आहेत, एखादी रक्कम समजा देणं आवश्यक होतं पण ती डिडक्ट केली गेली आहे, तर मग ऑम्बुड्समन त्यांना सांगू शकतो की हे जे तुम्ही डिडक्शन केलेलं आहे ते योग्य नाही आणि ते तुम्ही त्यांना दिले पाहिजे. अशा पद्धतीचा निर्णय इन्शुरन्स ऑम्बुड्समन देतो. याच्यामध्ये मुख्यतः एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की इन्शुरन्स ऑम्बुड्समन मेकॅनिझम हे अतिशय फ्री कॉस्ट मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सुद्धा खर्च करावा लागत नाही. तुम्हाला जसं कोर्टामध्ये आपणाला वकील नेमावा लागतो किंवा स्टॅम्प फी वगैरे भरावी लागते, तसं इन्शुरन्स ऑम्बुड्समनकडे तक्रार करताना तुम्हाला काहीही पैसे खर्च करायची गरज नाही. साध्या प्लेन पेपरवरती तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या अर्जाची सुनावणी 3 महिन्यामध्ये पूर्ण करून अवॉर्ड देणं हे इन्शुरन्स ऑम्बुड्समनला बंधनकारक आहे. 3 महिन्याच्या. त्यामुळे कुठल्याही तक्रारीचं निवारण हे 3 महिन्यामध्ये होतं. त्यामुळे अतिशय जलद गतीनं, कुठल्याही कोर्टापेक्षा जलद गतीनं आपल्या तक्रारीचं निवारण हे इन्शुरन्स ऑम्बुड्समनकडे होतं. समजा असं झालं, आता केस आली आणि विमा लोकपालांनी त्यांचा निर्णय दिला आणि ती जी कंपनी आहे त्यांनी तरी सुद्धा समाधानकारक त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं नाही काम, तर पुढची पायरी काही आहे का? मग तिथे आम्ही होप्स सोडायचे काय आहे? नाही, आपल्याकडे कोर्टाचे लेव्हल्स बरेच आहेत. त्यामुळे जर ऑम्बुड्समनकडे ग्राहकाला वाटलं की आपल्या तक्रारीचं निवारण झालेलं नाही आहे आणि त्यांच्या केसमध्ये मेरिट असेल
तर ते नक्की पुढे कंझ्युमर कोर्टाच्या माध्यमातून आपली तक्रार सोडवू शकतात आणि तिथे ते केस फाईल करू शकतात. अच्छा, म्हणजे पुढचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. निराश व्हायचं काही कारण नाही. मुळात फसवणूक होऊच नये, पण झालीच तर काय करायचं ह्याच्याबद्दल आपण बोलतोय. पेडणेकर सर, तुमच्या तक्रारीच्या वेळेला तुम्ही कोणती कोणती कागदपत्र सबमिट केली होती, किंवा तुमचा पुढचा प्रवास, म्हणजे तक्रार तर तुम्ही नोंदवली, त्याच्या पुढे काय काय घडलं हे तुमच्याकडून माहिती करून घ्यायचं. ओरिजिनल सगळी आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडे द्यायला लागतात. जे फोटोकॉपी मी ठेवल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे ॲडमिशन, ट्रीटमेंट, फी, टोटल बिल, त्यांचं सगळं हे मी फोटोकॉपी त्याच्या माझ्या अर्जाबरोबर लावून ओम्बड्समॅन ऑफिसकडे मी सबमिट केलं होतं. आणि किती महिन्यामध्ये तुम्हाला न्याय मिळाला होता किंवा तुमची केस सुटली होती? मला वाटतं 3 महिन्याहून थोडा जास्त काळ गेला, कारण त्यावेळेला ओम्बड्समॅन साहेब इकडे परमनंटली नव्हते, ते पोस्ट वेकंट होती. तर डबल चार्ज असल्यामुळे थोडासा वेळ लागला, पण माझी केस सॉल्व्ह झाली. बर, मला रानडे मॅडमना विचारायचं आहे की बरोबर आपण मध्यात आहोत आता, तर समजा तक्रार जर करायची असेल तर त्याची एक व्यवस्थित प्रोसिजर असायला हवी, किंवा कसं स्पष्ट आपण लिहिलं पाहिजे. जरी ती साध्या कागदावर असेल तरी सुद्धा ती कशी लिहायची, कुठे ती आधी पाठवायची, मुंबई ग्राहक पंचायत यामध्ये कशा पद्धतीने मदत करते? नक्कीच. आमच्याकडे जेव्हा तक्रारदार येतो तर त्याचे कागदपत्र सगळे बघून आपण त्यांना मार्गदर्शन करतो. काही वेळेला त्यांनी काहीच केलेलं नसतं, तर त्यांना पूर्ण अथपासून इथेपर्यंत सगळं सांगावं लागतं. तर सगळ्यात पहिले त्यांनी इन्शुरन्स कंपनीकडे एक अर्ज करायला हवा की आम्ही असं आमची ट्रीटमेंट पॉलिसी आहे आणि आमची ट्रीटमेंट ही घेतलेली आहे, त्याचं हे सगळे कागदपत्र जोडलेले आहेत. तर जे काही तुमचे कागदपत्र, जसं ह्यांनी सांगितलं, तुमचे ॲडमिशनचे किंवा इव्हन ॲडमिशनच्या आधी जेव्हा तुम्ही डॉक्टरला भेटता, काही पहिले सुरुवात होते, लगेच कोणी हॉस्पिटलला ॲडमिट होत नाही, तर ॲडमिशनच्या आधी पण तुम्ही डॉक्टरांना भेटता, त्यांच्याकडनं त्यांचा सल्ला घेता, मग ते काही रिपोर्ट सांगतात. तर आधीचे सुद्धा जे रिपोर्ट्स असतात ते सगळे रिपोर्ट्स, त्याचे प्रिस्क्रिप्शन्स, डॉक्टरनी काही औषधं सांगितली असतील तर ते सगळे डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर ॲडमिशनच्या कालावधीतले सगळे ॲडमिशन कागद, डॉक्टर तुम्हाला जी फाईल बनवून देतात. आता हल्ली कसं झालंय की हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक इन्शुरन्स वेगळं डिपार्टमेंट छोटंसारखं फंक्शनल आहे, आणि त्यांना तुम्ही जर सांगितलं की आम्हाला इन्शुरन्स क्लेम करायचा आहे, कॅशलेस असेल तर तिकडनंच परस्पर जातं, पण कॅशलेस नसेल, रिएम्बर्समेंट असेल तर ते सगळी फाईल तयार करून देतात. मग त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या नोट्स वगैरे पण असतात की रोजची तुम्हाला काय ट्रीटमेंट दिलेली आहे, तुम्हाला कुठले औषधं दिलेली आहेत, कुठले रिपोर्ट्स केले, मग टेस्ट केल्या, त्या टेस्टचे रिपोर्ट्स, आणि तुम्हाला डिस्चार्ज कधी मिळाला, डिस्चार्ज समरी, त्याच्यानंतर घेण्याची काळजी, त्याचं काय तुम्हाला औषधं घ्यायची आहेत, परत कधी भेटायचं आहे, फॉलोअप वगैरे काय, हे सगळ्या पेपर्स आपल्याला द्यावे लागतात. कारण बऱ्याचशा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आधी, ॲडमिशनच्या आधी आणि ॲडमिशनच्या नंतर चे एक्सपेन्सेस सुद्धा कव्हर होतात. तर हे सगळं असं सेट छान बनवून त्याला एक कव्हरिंग लेटर बनवायचं की आमचं असं पॉलिसी आहे आणि आम्ही काय ते ॲडमिशन वगैरे आमचं झालेलं आहे, ट्रीटमेंट घेतलेली आहे, आणि ते डॉक्युमेंटची सगळी लिस्ट व्यवस्थित बनवून द्यायची. कारण आपण कोणालाही ॲप्लिकेशन देतो तर त्यांचं काम सोपं केलं ना तर आपलंही काम सोपं होतं. खरंय. तर त्यामुळे असा सगळा व्यवस्थित संच बनवून त्यांना द्यायचा, एक्नॉलेजमेंट घ्यायची, नाहीतर रजिस्टर एडीनी पाठवा, पर्सनली जाऊन सबमिट केलं तर एक्नॉलेजमेंट नक्की घ्या. तुमच्याकडे एक पूर्ण सेट ठेवायला पाहिजे ग्राहकांनी, फोटोकॉपी फोटोकॉपी सगळी आपल्याकडे असली पाहिजे. आणि जर त्याच्यानंतर त्यांच्याकडनं रिजेक्शन आलं किंवा पूर्ण आपल्याला क्लेम मिळाला नाही, तर आपण त्यांच्या जे ग्रीव्हन्स रिड्रेसल डिपार्टमेंट असतं इन्शुरन्स कंपनीचं, तक्रार निवारण सेंटर असतं, त्यांचं एक डिपार्टमेंट असतं, कंपनीचं इंटरनल डिपार्टमेंट, त्यांच्याकडे आपण एक लेटर पाठवायला हवं आणि त्यांना सांगायला हवं की आम्ही क्लेम केलेला होता पण तुम्ही आम्हाला हा रिजेक्ट केलेला आहे,
तर आमच्याकडे जी पॉलिसी आम्हाला इश्यू झालेली आहे त्याच्या अमुक अमुक क्लॉजच्या अनुषंगाने आमचा हा क्लेम एंटायटल्ड आहे आम्ही त्या हो. क्लेमला. हो. तर असं ते आपण जस्टिफिकेशन देऊन त्यांना लेटर पाठवायचं ग्रीव्हन्स सेलला आणि सांगायचं त्यांना की तुम्ही परत रिकन्सिडर करा. हा. आणि त्यांचं उत्तर आलं, ते आपला क्लेम त्यांनी ऍक्सेप्ट केला तर गोष्ट वेगळी, नाही केला तर मग जसं आपण इन्शुरन्स कंपनीला दिलेलं आहे डॉक्युमेंटेशन बनवून तसंच आपण एक छान आपली तक्रार व्यवस्थित क्रमानुसार लिहून द्यायची की सुरुवातीला काय झालं, मग तुम्ही काय केलं, मग इन्शुरन्स कंपनीने काय सांगितलं आणि सगळे त्याचे कागदपत्र जोडून त्यांचं आलेले पत्र, आपण पाठवलेले पत्र, असे सगळे जोडून मग ते आपण ओम्बड्समनच्या ऑफिसमध्ये ईमेलनी सबमिट करू शकतो किंवा फिजिकली जाऊन सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये सबमिट करू शकतो. खरं सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की हा जो क्लेम आपण जेवढा केलेला असतो तो रिजेक्ट होणं किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळणं हे का घडतं? म्हणजे काय कारण आहेत त्याच्यामध्ये? कुठल्या गोष्टी अशा आहेत का की ज्या ग्राहकांच्या नजरेतून सुटतात किंवा काही कारण काय जाणवतात तुम्हाला? क्लेम रिजेक्ट होणं बेसिकली आपण पॉलिसी पहिल्यांदा पाहिली पाहिजे की पॉलिसी काय कव्हर करते. आता ही जी पॉलिसी आहे, आरोग्य विम्याची पॉलिसी आहे, ती हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस कव्हर करते. हॉस्पिटलायझेशन म्हणजे 24 तास तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झाला पाहिजे. जर 24 तास जर हॉस्पिटलायझेशन नसेल तर क्लेम रिजेक्ट केला जातो. जर केवळ तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरांनी सांगितलं किंवा एक पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये न थांबता त्याच्या अगोदर तुम्हाला डिस्चार्ज दिला असेल तर मग त्या कंडिशनमध्ये ते बसत नाही. बरोबर आहे. अशाच पद्धतीनं अनेक अशी कारणं आहेत. तर उदाहरणार्थ काय की प्री एक्झिस्टिंग डिसीज, म्हणजे तुम्हाला पॉलिसी घेण्या अगोदर जर काही डिसीज होता का, तो जर असेल आणि त्याची ट्रीटमेंट तुम्ही घेतली असेल हॉस्पिटलमध्ये तर तो कव्हर नाही आहे पॉलिसीमध्ये. त्यामुळे त्याचा जर क्लेम असेल तर तो क्लेम पेएबल होत नाही. त्याचबरोबर आणखी इतरही काही डिसीजेस आहेत किंवा शर्मिलाने अगोदर सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा काही लिमिट्स असतात. आता उदाहरणार्थ कॅटरॅक्टसाठी काही कंपन्यांनी लिमिट ठेवलेलं आहे, 24,000चं लिमिट ठेवलेलं आहे कॅटरॅक्टसाठी, किंवा त्याचबरोबर इतर काही प्रोसिजर्स आहेत त्यासाठी काही लिमिट्स आहेत. त्यामुळे या लिमिटपेक्षा जास्त क्लेम असेल तर तो कमी केला जातो, त्या लिमिटानुसार तो कमी केला जातो. त्यामुळे ते कमी पैसे मिळतात. आणि डॉक्युमेंट्स तुम्ही सगळे बरोबर सबमिट केले नाहीत किंवा डॉक्युमेंट्समध्ये कंपनीच्या निदर्शनास आलं की तुम्ही एक्झॅगरेटेड क्लेम केलेला आहे, फ्रॉड वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर असे काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे क्लेम हा रिजेक्ट केला जातो किंवा त्याच्यामधून पैसे कापून घेतले जातात. दुसरं एक उदाहरण सांगायचं म्हटलं की शर्मिलाने अगोदर सांगितलं होतं की रूम रेंटचं लिमिट हे जर समजा 5,000 असेल आणि त्याच्यापेक्षा मोठी रूम जर आपण घेतली, हाय ग्रेड रूम घेतली, तर बरेच हॉस्पिटलचे रेट्स हे रूमच्या रेट्सवरती अवलंबून असतात. डॉक्टरांची फीज किंवा इवन रिपोर्टचे चार्जेस हे सगळं ते रूम रेंटवरती अवलंबून असतात. त्यामुळे तुमची एंटायटलमेंट समजा 5,000 रुपयाची असेल आणि तुम्ही 10,000 रुपयाची रूम जर घेतली असेल तर त्या प्रमाणामध्ये केवळ रूम रेंटच नव्हे तर बाकीचे एक्सपेन्सेस सुद्धा कमी केले जातात. हा असा क्लॉज पॉलिसीमध्ये आहे. अच्छा. दुसरं असं की पॉलिसीमध्ये डेंटल ट्रीटमेंट कव्हर नसते. त्यामुळे समजा डेंटल ट्रीटमेंट तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये घेतली तर तो क्लेम पेएबल होत नाही. अशी बरीचशी म्हणजे त्यासाठी पॉलिसी वाचणं आणि त्याच्यामध्ये काय कव्हर आहे आणि काय कव्हर नाही याची माहिती घेणं आवश्यक आहे. अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या कव्हर्ड नाही आहेत? सरांनी आता 2-3 उदाहरणं सांगितली, अजून काही अशी उदाहरणं आहेत मॅडम? मला फक्त अजून एक ऍड करायचं आहे. सरांनी छान माहिती सांगितली. आता मेडिकल फील्डमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्समेंट खूप झालेलं आहे. तर आपल्या पॉलिसीमध्येच असे काही प्रोसिजर्स लिहिलेले असतात की ज्याला तुम्हाला ऍडमिशनची गरज पडत नाही. डे केअर प्रोसिजर्स म्हणतात. कॅटरॅक्ट आहे किंवा लिथोट्रिप्सी वगैरे ज्या आहेत अशा टाईपच्या ज्या म्हणजे त्याच्यासाठी 24 तास राहावं लागत नाही, पण त्या पॉलिसीमध्ये लिहिलेल्या असल्या पाहिजे. डे केअर तुमचे कुठले प्रोसिजर्स डे केअर मध्ये अलाउड आहेत आणि कुठले प्रोसिजर्स अलाउड नाही आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे.
आणि बरेचदा असं होतं की आपण आज पॉलिसी घेतली आहे, लगेच आपल्याला उद्या कव्हर मिळत नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी एक वेटिंग पिरियड नावाची गोष्ट असते. तर त्याच्यातले काही जे आजार आहेत तर त्याचं कव्हरेज तुम्हाला 2 वर्षांनी मिळतं. काही आजारांच्या कव्हरेजसाठी तुम्हाला 4 वर्ष वाट बघावी लागते. तर त्यामुळे वेटिंग पिरियड सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तुम्ही आज पॉलिसी घेतली आणि उद्या लगेच क्लेम केला तर तुमचा क्लेम साहजिकच आहे, रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि ह्या कारणावरनं सुद्धा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. बाळंतपण असेल किंवा तशा गोष्टी सुद्धा विम्यात असतात की नाही? आरोग्य कॉर्पोरेटच्या ज्या पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये डिलिव्हरी एक्सपेन्स कव्हर होतो. आणि मुळात म्हणजे सांगायचं, डिलिव्हरी हा काही आजार नाही, एक्झॅक्टली, पण तरीही ॲज अ सर्व्हिस, ॲज अ बेनिफिट टू द एम्प्लॉई बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्या जेव्हा मेडिकल पॉलिसीज घेतात आपल्या स्टाफसाठी, त्या अशा म्हणजे ग्रुप पॉलिसीज असतात. तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचं नक्की कव्हरेज होतं. आता मला म्हणजे अनुभव माझ्या कॉर्पोरेटच्या वेळेसचा सांगते. एक आमचे एम्प्लॉई होते, त्यांचं असं म्हणजे बाळ जन्माला आलं. आमच्याकडे ती पॉलिसी होती, प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरीची पॉलिसी होती आणि त्यांना जुळी मुलं झालेली होती आणि दोन्ही मुलांना म्हणजे थोडे प्रीमॅच्युअर होते, जुळे होते, त्यामुळे थोडे वीक होते. तर दोघांनाही इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं. तर तो खर्च मग त्याच्यात कव्हर झाला नाही, कारण बाळ साधारण 3 महिन्याचं होईपर्यंत त्यांचं पॉलिसी. तशी प्रोव्हिजन आहे की फ्रॉम डे 1 कव्हर इज अवेलेबल. मी हे जरा आधीच म्हणजे आता त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेत काळामध्ये, कारण की ह्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. मला वाटतं ही पॉसिबिलिटी त्यांनी त्याचा विचार केला असावा. ह्या सगळ्यामध्ये समजा माझी आता मी एक पॉलिसी घेतलेली आहे आणि मी जर त्याने समाधानी नसेल आणि मग त्याच्यासाठी काही माझ्याकडे पर्याय असतो का? कारण असं जर मी माझ्या इन्शुरन्स कंपनीला सांगितलं तर ते हर तऱ्हेने मला सांगण्याचा प्रयत्न करतात की नाही ही किती चांगली पॉलिसी आहे, तुम्ही हीच कंटिन्यू ठेवा. पण मला मनातून वाटत असतं की मला ही तेवढा फायदा मिळवून देत नाही. तर माझ्याकडे काय ऑप्शन आहेत? आपल्याकडे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये पोर्टेबिलिटी नावाचा प्रकार आहे. पोर्टेबिलिटी म्हणजे तुम्ही एका इन्शुरन्स कंपनीकडून दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे पॉलिसी पोर्ट करू शकता. जर तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग इन्शुरन्स कंपनीच्या बाबतीमध्ये त्या पॉलिसी बाबतीमध्ये समाधानी नसाल किंवा त्यांची सर्व्हिस ती तुमच्या मनासारखी नसेल, सर्व्हिस बाबतीमध्ये तुम्ही समाधानी नसाल, तर मग तुम्ही तुमची पॉलिसी ही दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करू शकता. ही प्रोव्हिजन IRDAने केलेली आहे. IRDA जे रेग्युलेटर आहेत त्यांनी पोर्टेबिलिटी अलाउ केलेली आहे. पोर्टेबिलिटीमध्ये फक्त तुम्हाला 45 दिवस अगोदर, पॉलिसी रिन्यू करण्याच्या 45 दिवस अगोदर तुम्ही दुसऱ्या कंपनीकडे अर्ज दिला पाहिजे आणि तुमची सगळी माहिती ही त्या इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट केली पाहिजे. त्या इन्शुरन्स कंपनीला बंधनकारक आहे की त्यांनी 30 दिवसामध्ये पोर्टेबिलिटीवरती निर्णय तुम्हाला कळवणं आवश्यक आहे. समजा त्यांना पोर्ट करता येत असेल तर त्यांनी कळवायला पाहिजे की 30 दिवसामध्ये की आम्ही पॉलिसी पोर्ट करतो. समजा करायची नसेल तर तसे तुम्हाला कळवलं पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे 15 दिवस असतील की तुम्ही एक्झिस्टिंग कंपनीकडे बोलून किंवा त्यांच्याकडे पॉलिसी रिन्यू करू शकता. त्यामुळे पोर्टेबिलिटीचा हा ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे. सर, पण आता ह्याच्यामध्ये समजा माझी आधीची पॉलिसी मी जेव्हा घेतली होती तेव्हा मला काही आजार नव्हते आणि आता काही आहेत जे कायमस्वरूपी असणारे असतात ना, तशा पद्धतीचे, मग ते प्री एक्झिस्टिंग मध्ये धरणार की ती नवी पॉलिसी का ते इन्क्लूड करणार नाहीत? काय असेल मग त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये असं आहे की पोर्टेबिलिटीमध्ये आणखी असा क्लॉज आहे की तुमचे एक्झिस्टिंग बेनिफिट्स जे आहेत, वेटिंग पिरियडचे बेनिफिट्स, जसं सांगितलं की काही आजारांना वेटिंग पिरियड आहे, काही आजारांना 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. हे जे वेटिंग पिरियडचं जे बेनिफिट आहे ते तुम्हाला नवीन इन्शुरन्स कंपनीकडून चालू ठेवलं जाईल. अच्छा. त्यामुळे तुमचे एक्झिस्टिंग बेनिफिट्स जे अॅक्रू झालेले आहेत, क्युम्युलेटिव्ह बोनस सारखे, हे सगळे प्रोटेक्ट केले जातात. ती नवीन पॉलिसी म्हणून पकडली जात नाही. तुमची एक्झिस्टिंग पॉलिसी कंटिन्यू केली जाते. त्यामुळे तुम्हाला
असं काही घाबरायचं कारण नाही की माझे हे सगळे बेनिफिट्स कमी होतात, हो ना, म्हणजे ही भीती त्यामुळे वाटणं स्वाभाविक माझं आहे ना. नुकसान होत आहे, हा. असं काही घाबरायचं कारण नाही. म्हणजे तीच पॉलिसी, फक्त आता कंपनी वेगळी वेगळी. झालेली आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर वेगळा आहे, पण जे बेनिफिट्स मला मिळणार होते ते ते कंटिन्यू तसेच राहणार आहेत. कंटिन्यू. ही गोष्ट सुद्धा मला वाटतं प्रत्येक ग्राहकाने लक्षात ठेवली पाहिजे, कारण कधी कधी कंपनी असं सांगू शकते फसवणूकच हो. करायची असेल तर, की नाही आता सगळं चेंज झालंय हो. वगैरे. सरकारी काही पॉलिसीज आहेत का ह्याच्यामध्ये? आहेत ना. याच्यामध्ये जन आरोग्य योजना ही जी आहे, त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, याच्यामध्ये 5 लाखाचं कव्हर आहे गरीब लोकांच्यासाठी. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, ज्याच्यामध्ये सुद्धा बिलो पॉवर्टी लाईन जे लोक आहेत अशांना कव्हर केलं जातं. अशाच पद्धतीनं इतर गव्हर्नमेंटच्याही बऱ्याचशा पॉलिसी आहेत. उदाहरणार्थ तामिळनाडू चीफ मिनिस्टर्स कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा गरीब लोकांना कव्हरेज दिलं जातं. अशा तऱ्हेने प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिसी आहेत. आणि आपण इतर इन्शुरन्सच्या बाबतीमध्येही ऐकलं असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही आहे, जीवन ज्योती योजना आहे जी लाईफ इन्शुरन्स दिलं जातं. अशा पद्धतीने बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्सचं कव्हरेज सुद्धा उपलब्ध आहे. मी आपणाला महात्मा फुलेचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये 1000पेक्षा जास्त प्रोसिजर्स कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामध्ये सुद्धा 1000पेक्षा जास्त प्रोसिजर्स कव्हर केलेले आहेत आणि कव्हर हे 5 लाखापर्यंत उपलब्ध आहे. आणि प्रीमियम तुलनेने कमी असेल? प्रीमियम नाही, सर्व प्रीमियम हा जो आहे तो गव्हर्नमेंट बिअर करतं, तिथं तुम्हाला काही प्रीमियम द्यावा लागत नाही. म्हणजे मला वाटतं ग्रामीण भागासाठी हा खूप एक महत्वाचा भाग आहे की ह्या पॉलिसीज आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि आपण फक्त होतं काय की लोकांना त्याची माहिती नसते, ती माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये केवळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच नाही तर इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट घेता येते आणि ही कॅशलेस ट्रीटमेंट असते पूर्ण, तुम्हाला स्वतः काही भरावं लागत नाही. मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पॉलिसीज बद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समजलंय, त्याच्यामध्ये खरंच जागृती झाली असेल. महिलांसाठी सुद्धा अशा पॉलिसीज असतील ना ज्या सरकारकडनं दिल्या जातात? अशी स्पेसिफिकली मला सांगता येत नाहीये, पण त्यांचे महिलांचे वेगवेगळे ते गट, बचत गट वगैरे जेव्हा कार्यरत असतात तर त्यांच्या अनुषंगाने सुद्धा त्या पॉलिसीज घेतात. बँका हल्ली आपल्याला जेव्हा महिलांसाठी लोन वगैरे देतात तर त्याच्यामध्ये सुद्धा ते ऍडिशनल बेनिफिट म्हणून इन्क्लूड करतात. अच्छा, हो सर, तुम्ही या बाबतीत काही सांगू शकाल? महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह अशी काही पॉलिसी नाही, ॲटलिस्ट माझ्या पाहण्यात तरी नाहीये. सर्वसामान्य पॉलिसीमध्ये महिलांना कव्हर केलं जातं. त्यांचे जे ॲडिशनल प्रश्न असतात, उदाहरण मॅटर्निटी वगैरे, ते काही कॉर्पोरेट पॉलिसीत असं सांगितलं गेलं की कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये ते कव्हर केले जातात. किंवा जर एखाद्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे आणि ॲडिशनल प्रीमियम द्यावा लागतो. मला पेडणेकर सरांकडे पुन्हा एकदा यायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण पहिल्या वाक्यापासून म्हणतो की कोणाचीही फसवणूक खरं तर होऊ नये, किंवा हा जो आरोग्य विमा आहे तो आपल्या मदतीसाठी असतो कायमस्वरूपी, की खर्चाचा भार हलका व्हावा. पण समजा तक्रार झालीच आणि पुढे जायचं असेल तर कोणती गोष्ट ग्राहकांनी नेटाने केली पाहिजे जी तुम्ही केली आणि जिथे आपण कमी पडतो असं तुम्हाला वाटतं? तुमच्याकडे चिकाटी पाहिजे. आणि जसं शर्मिला मॅडमनी सांगितलं की तुमच्या पॉलिसीमध्ये इन्क्लुजन एक्सक्लुजन काय आहेत, कुठले तुम्हाला ड्यू मिळाले पाहिजेत, तर ते स्टडी करून मग तुम्ही सबमिट करायचं आणि विश्वास ठेवायचा आहे सिस्टीमवरती की तुम्हाला न्याय मिळेल. वेळ लागेल पण मिळेल, तसं माझ्या बाबतीमध्ये झालं. बरोबर. आणि सतत पाठपुरावा करत राहणं, त्याचा पाठपुरावा एकदा तुम्ही ओम्बड्समॅन ऑफिसमध्ये दिलात की तुम्हाला जोपर्यंत तुमची केस उभी राहत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं नसतं. ते जेव्हा ओम्बड्समॅन साहेब अवेलेबल असतील तर तुमचा नंबर येईल, त्यावेळेला तुम्हाला ते कळवतात ॲडव्हान्समध्ये की या दिवशी अमुक वेळेला तुम्हाला हजर राहायचं आहे, तर तुम्ही जायचं तिकडे. आणि जर तुम्हाला काय प्रश्न विचारले, माझ्या केसमध्ये तर त्यांच्या ऑफिसनेच सगळे माझी
केस स्टडी केली होती आणि मोस्टली त्यांनीच सगळं रिप्रेझेंट केलं. बरं. पण तुम्हाला तुमची केस माहिती पाहिजे, जर काय प्रश्न विचारला तर माहिती पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जसं शर्मिला मॅडमनी सांगितलं की इन्क्लुजन एक्सक्लुजन पॉलिसी क्लॉज काय, तर किडनी स्टोन माझ्या मिसेस झालं, प्रोसिजर झालं, त्याच्यामध्ये मशीन जे असतं जे करणारं त्यातलं म्हणजे मला डिसअलाउन्स कुठे झाला ते मी सांगतो तुम्हाला. साधारण 14,000 रुपये त्यांनी कापले की मशीनचं जर रेंट आहे ते फक्त 25% आम्ही तुम्हाला देऊ, 75% आम्ही देऊ शकत नाही, असं त्यांनी कळवलं. तर आम्ही परत पॉलिसी वाचून बघितली की असं कुठेही नव्हतं की या मशीनचं 75% कापलं जाईल, 25% फक्त. हे त्या कंपनीने ठरवलं परस्पर. तर तो थोडासा अन्याय झाला होता. तर ते मुंबई ग्राहक पंचायत आणि ओम्बड्समॅनच्या माध्यमातून तो सॉर्ट आउट झाला. आणि माझी जेव्हा केस उभी राहिली तर त्यांना ते समजलं पॉईंटमध्ये काय म्हणजे जे डिसअलाउन्स होता तो चुकीच्या पद्धतीने केलेला गेला होता. त्यांनी लगेच अवॉर्ड दिला तिथल्या तिथे की हे तुम्हाला द्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मी सबमिट केल्यापासून माझा क्लेम इन्शुरन्स कंपनीला सबमिट केला आणि माझी ओम्बड्समॅनच्या ऑफिसमध्ये केस उभी राहिली. बराच कालावधी गेला होता. तर मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की सर बराच माझे पैसे अडकून राहिलेले आहेत तिकडे, तर मला 12% इंटरेस्ट तुम्ही द्या, असं मी त्यांना बोलताना हे शेवटी हे केलं. आणि सांगितलं ओके 9% दिला त्यांनी. सो तुमच्या वेळेचं सुद्धा त्यांनी तिथे कन्सिडर केलं की एवढा वेळ गेला तर त्याचे आपण पैसे दिले पाहिजे. 13,500 रुपये जे आम्ही क्लेम केले होते ते 75% भाडं त्यांनी माझं रिजेक्ट केलं होतं, मशीनचं भाडं, ते मला 9% इंटरेस्टने सहित मिळालं आणि लगेचच्या लगेच सेटल झालं. क्या बात आहे. बघता बघता चर्चेच्या शेवटाकडे आपण आलोय. जाता जाता तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचे. मॅडम, सरांनी आता सांगितलं की एक चिकाटी ठेवली पाहिजे ग्राहकाने आपल्यामध्ये. आणखीन कोणत्या गोष्टी त्याने सांभाळल्या पाहिजे जेव्हा आपण तक्रार करतो आहोत किंवा निवारणासाठी आता थांबायचंय तेव्हा? सगळ्यात पहिले तर ग्राहकांनी हे ठरवलं पाहिजे की आपण जे पैसे देतो त्याची सेवा आपल्याला मिळाली पाहिजे. आणि जे आपल्याला कबूल केलेलं आहे ते आपल्याला मिळणं हा आपला हक्क आहे. आणि जर मिळत नसेल तर आपण आपला तक्रार करण्याचा हक्क सुद्धा बजावला पाहिजे. लेट गो करणं, जाऊ दे, पुढच्या वेळेला बघू, ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकांनी सोडल्या पाहिजे. कारण आपण जर असं या वृत्तीने कायम सोडत गेलो तर आपल्याला म्हणजे माहितीये की इन्शुरन्स कंपनी किंवा कुठलीही व्यक्ती आपण जर सोडून द्यायला तयार असलो की समोरच्या व्यक्तीची आपण आशा आणि उमेद वाढते की परत परत तशा प्रकारचं काम ते करू शकतात. तर ते आपल्यासाठी योग्य नाहीये. त्यामुळे आपण हे तक्रार निवारण करणं हे आपला हक्क आहे आणि तो प्रत्येक ग्राहकांनी बजावलाच पाहिजे. आणि अजून एक मला खास करून सांगायचं आहे की जेव्हा कुठलेही म्हणजे एका घरामध्ये साधारणतः फायनान्शियल ऍस्पेक्टमध्ये येतं इन्शुरन्स सुद्धा, हे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं. बहुतेक पुरुषांना त्या घरातल्या फार कमी फॅमिलीजमध्ये महिला सुद्धा इन्व्हॉल्ड असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या परिवाराला सांगणं खूप गरजेचं आहे की तुमची पॉलिसी कुठल्या कंपनीची आहे, त्याचं कव्हरेज काय आहे, ते डॉक्युमेंट कुठे ठेवलेले आहेत. एक्झॅक्टली. नंतर मग आपला टीपीए कोण आहे, टीपीएनी कार्ड दिलेले असेल तर ते कार्ड कुठे ठेवलेले आहेत, त्यांच्याकडे कुठल्या व्यक्तीशी संपर्क साधायचा, आपला एजंट कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी परिवारामध्ये माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता समजा ज्या व्यक्तीने पॉलिसी घेतली आहे घरातल्या पुरुषालाच जर काही झालं तर तो परिवार पूर्ण विस्कळीत असतो आणि त्यांना काहीही माहिती नसतं की आपल्याला आता पुढे काय करायचंय. हॉस्पिटलमध्ये जेव्हा विचारतात तुमची इन्शुरन्स आहे की नाही
तर हे सुद्धा त्यांना सांगता येत नाही. खरं. त्यामुळे हे आपल्या परिवाराला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करा आणि हे कुठेतरी व्यवस्थित त्याची एक डायरी बनवून त्याच्यात सगळ्या नोंदी ठेवा आणि ते सगळ्या घराला दाखवा अवेलेबल एकदम. असतील, माहीत असतील अशा ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. तरच तुमचं पुढचं तक्रार निवारण तुम्ही दाखल करू शकता, त्याचं निवारण करू शकता किंवा आणि- बेनिफिट घेऊ शकता. बेनिफिट घेऊ शकता. हम्म. आणि जर काही कोणाला अशी तक्रार असेलच, त्यांना काही समजतच नसेल कुठे जायचं काय करायचं, तर मुंबई ग्राहक पंचायत तुमच्यासाठी कायमच आहे. आहे, कायमच आहे. आणि तुम्ही निश्चित आमच्या ऑफिसमध्ये येऊ येऊ. शकता. आपल्याकडे अनेक ठिकाणी मुंबईमध्ये तक्रार मार्गदर्शन केंद्र चालतात. तर गिरगावला आहे, दादरला आहे, सांताक्रूज, विलेपार्ले, ग्राहक भवन वा. जे आपलं हेड ऑफिस आहे जुहूला तिथे आहे, ठाण्याला आहे, पुण्याला आहे. तर अशा चेंबूरला सुद्धा आहे. तर बरेच अशा मार्ग अनेक आहेत. ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार घेऊन आपले जे कार्यकर्ते मार्गदर्शन करतात त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि नक्कीच तुमच्या बरोबर मुंबई ग्राहक पंचायत आहे. आहेच. त्यामुळे काळजीचं काही कारण कारण नसावं. नाही. पण सजग राहणं हे तुमची सुद्धा जबाबदारी आहे. खरंय. आम्ही आहोतच, पण तुम्ही सक्षम व्हा, सजग राहा. खरंय. सर, जाता जाता काय सांगाल तुम्ही खबरदारीबद्दल ह्या? ग्राहकांनी मुख्य म्हणजे आपल्या पॉलिसीमध्ये काय कव्हर आहे याची माहिती ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर काही सर्जरी ज्या आहेत त्या प्लॅन सर्जरी असतात. बरोबर. असं नाही की त्यांना अचानकच त्यांना जावं लागलं, काही वेळा ती शक्य आहे, पण बऱ्याच प्लॅन सर्जरी असतात. तर प्लॅन सर्जरीच्या बाबतीमध्ये इन्शुरन्स कंपनीला अगोदर इंटिमेशन देऊन त्याचबरोबर ते कॅशलेस कसे करून घेता येईल, हा. जेणेकरून तुम्हाला स्वतः जास्त काही पैसे भरावे लागणार नाहीत, त्यांच्याकडून कॅशलेस अप्रूव्ह करून त्या सर्जरी करून घ्याव्यात. बरोबर. हे जर केलं तर निश्चितच ग्राहकाचा फायदा होईल. पैसे तर भरावे लागणार नाहीत. त्याचबरोबर तक्रार किंवा मला कमी पैसे दिले किंवा माझा क्लेमच रिजेक्ट केला या गोष्टी राहणार नाहीत, अडचणी या राहणार या अडचणी राहणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी ही जर काळजी घेतली तर मला असं वाटतं की ग्राहक निश्चितच समाधानी राहतील. वा, तुम्ही तिघांनीही इथे येऊन खूप छान माहिती दिलीत आणि आपण एक मदतीचा हात म्हणून ह्याच्याकडे कसं बघू शकतो याबद्दलचं मार्गदर्शन केलं. तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद. इथे आल्याबद्दल. धन्यवाद. आणि सतर्क राहिलो, सजग राहिलो, शांत डोक्याने जर आपल्या पॉलिसीचा आपण अभ्यास करून तिच्या सगळी माहिती आपण गोळा केली तर मला वाटतं आपली आरोग्य पॉलिसी आपल्यासाठी खऱ्या अर्थाने मदत ठरू शकते, ना की अडचण. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण थांबतोय. नव्या विषयासह आपली पुन्हा भेट होणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.